Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. युवकांत चाचे साथ युगेंद्र दादा। युगेंद्र दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। युगेंद्र दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नमस्कार। इथं खरं तर मी साहेबांच्या समोर, ताईंच्या समोर, माझे वडील सगळ्यांच्या समोर पहिल्यांदाच मी बोलतोय। त्याच्यामुळे जर काय विषय राहून गेले तर आत्तापासूनच मला माफ करा, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। साहेबांबद्दल मला खूप आदर असल्यामुळे मी आज जसं मी नेहमी बोलतो तसं मी प्रयत्न करीन। आता इथं उपस्थित असलेले आपले पवार साहेब, सुप्रियाताई, रोहित दादा, राजू दादा, रणजित अण्णा, श्रीनिवास बापू, नंदा वहिनी, शर्मिला वहिनी, शुभांगी वहिनी, माझे सगळे चुलते, संपूर्ण पवार कुटुंबीय, तसंच इथं राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेबांचे सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी, आम आदमी पार्टी, शिवसेना, काँग्रेस, BMM, सगळेच आपल्या इंडिया अलायन्सचे सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते, आपली बारामतीची टीम, SN बापू, सतीश मामा, सोनू, प्रशांत, इंदापूरचे तेजसिंह पाटील साहेब, महारुद्र पाटील, अनिकेत आणि सगळेच इथं उपस्थित असलेले सगळेच, जर कुणाचं नाव मी इथं विसरलो असतील तर दिलगिरी मी व्यक्त करतो, पण सगळ्यांना नमस्कार। खरं तर आता इथं कनेरीमध्ये पण माझं आपल्या गावात हे पहिलंच भाषण असेल, पण तुम्ही हे गाव आमच्यासाठी काय नवीन नाहीये, कारण माझे आजोबा अनंतराव पवार आणि पुढे जे मंगल कार्यालय आहे हे पण त्यांच्या नावाचं आहे। या गावांनी नेहमी अनंतराव पवार साहेब, आम्ही त्यांना तहसीब म्हणतो, आणि पवार साहेब नेहमी त्यांना तुम्ही खूप प्रेम देत आलाय। आणि माझी अपेक्षा आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की इथं जे वड्याचं झाड आहे तिथं तहसीब बसायचे, गावाचे सगळे विषय तुमच्यावर, काटेवाडीवर, संपूर्ण बारामतीवर खूप प्रेम केलं। तुम्ही पण तसंच त्यांच्यावर, साहेबांवर, ताईंवर, आमच्या सगळ्या कुटुंबावर तुम्ही प्रेम करत आलाय। याबद्दल मी खरंच मनापासून तुमचा आभार व्यक्त करतो। आणि आज जर साहेबांविषयी बोलायचं असेल तर लवांडे साहेब जसे म्हणाले तसे आपण 2-3 दिवस इथं बोलू शकतो, पण मी थोडक्यातच तुम्हाला सांगतो, जे तुम्हाला ऑलरेडी सगळ्यांना माहिती आहे की आज बारामती जे संस्थे आहेत ते इथं बारामतीमध्ये कुणी आणले। संस्थे किंवा पाण्याचा प्रश्न, संस्थे म्हणजे आपलं VP असेल, विद्याप्रतिष्ठान असेल, KVK असेल, अनेक असे संस्थे आहेत। आज अभिमान वाटतो आपल्याला की विद्याप्रतिष्ठान सारखी जी संस्था आहे 30-35 हजार विद्यार्थी आज तिथं शिकत आहेत। KVK आज भारतात पहिल्या 2 KVK मध्ये आहे, बहुतेक आपलं एकच नंबरचं KVK आहे, ते राजू दादा खूप चांगल्या पद्धतीने ते बघत आलेत। आज शेतकऱ्यांसाठी जर आपल्याला काही शिकायचं असेल, जर नवीन काहीतरी आपल्याला काय चाललंय जगात जर बघायचं असेल तर बारामतीमध्ये इथं 10 किलोमीटरवर आपल्याकडे KVK आहे। जगभरातून लोक तिथं येतात, शेतकरी येतात, इस्रायल असेल, नेदरलँड असेल, बाहेरच्या देशातून, विदेशातून तिथं माणसं येतात, आपल्याला सांगतात कृषीमध्ये नवीन काय चाललंय आणि आपल्याला त्याचा लाभ घेता येतो। हे कुणामुळे झालंय ह्याचा पण आपण विचार केला पाहिजे। साहेबांना वाटलं की बारामतीमध्ये चांगली एक इंग्लिश मीडियम स्कूल यावी, त्याच्यामुळं खरं तर पहिल्यांदा विद्याप्रतिष्ठानची त्यांनी स्थापना केली। त्यांचं वय तेव्हा 25-26 त्या वयात पुढे जाऊन काय करायचं हे लोकांना माहिती नसतं, पण ह्यांची दूरदृष्टी तुम्ही बघा की त्या वयात त्यांना माहिती होतं की मला शेती आणि शिक्षण, मला ह्या 2 गोष्टींवर लक्ष द्यायचंय। त्याच्यामुळे त्यांनी हे 2 संस्थेत, तेव्हा आता 50 वर्ष होऊन गेली, ते संस्थे त्यांनी उभं केली। त्याच्यामुळं अनेक मुलं मुली शिकले, आपली शेती, आपलं उत्पादन वाढत गेलं, ते पण त्यांच्यामुळे झालं।
पूर्वी आपलं उत्पादन किती होतं, आत्ता किती आहे, थोडा जर आपण विचार केला ना तर आपल्याला हे सगळं समजेल. आज जेव्हा आपलं दिल्लीमध्ये सरकार होतं, मनमोहन सिंग साहेब पंतप्रधान होते, तेव्हा साहेबांना त्यांनी विचारलं, तेव्हा साहेब सगळ्यात तिथं सिनियर नेते होते, त्यांना साहेबांनी विचारलं की तुम्हाला जे काही मंत्रिपद पाहिजे मी द्यायला तयार आहे. मग संरक्षण मंत्री होऊ शकले असते, त्यांना गृह खातं मिळालं असतं, पण त्यांना शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायचं होतं, त्याच्यामुळं त्यांनी हे कृषी खातं मागून घेतलं आणि त्याच्यामध्ये चांगलं काम करून दाखवलं. तेव्हा त्यांनी 72,000 कोटीची कर्जमाफी केली, आपला 7 त्यांनी कोरा केला आणि तेव्हा सगळं अलायन्सचं सरकार होतं, अशी फुल मेजॉरिटी नव्हती. त्याच्यामुळं हे खूप अवघड काम होतं, कुणाला दुसऱ्याला हे जमलं नसतं, ते फक्त आणि फक्त पवार साहेबांनी करून दाखवलं. हे पण आपण विसरलं नाही पाहिजे. नोकऱ्या असतील, MIDC असेल, असे अनेक विषय साहेबांनी मार्गी लावले. सुरुवातीला आमदार व्हायच्या आधी त्यांनी इथं 350 पाझर तलाव सगळीकडे सुप्यात आणि जिरायत भागात त्यांनी बांधले. तेव्हा त्यांनी पाण्याचा प्रश्न पण मार्गी लावलेला आणि आज पण ते त्याच्यावर काम करतायत. हे पण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आपलं जानाई शिरसाई असेल, अनेक धरणं साहेबांनी महाराष्ट्राला दिली, बारामतीला दिली, त्यांच्यामुळं खरं तर पाणी इथं आलं. पूर्वी कपासी इथं होती, आता ऊस आपल्याला इथं दिसायला लागलाय. ते कुणामुळं झालं ह्याचा पण विचार सगळ्यांनी केला पाहिजे. आता महत्वाचा विषय म्हणजे आपण ताईंसाठी इथं खरं तर सगळे जमलोय. आज आपल्याला खासदार दिल्लीमध्ये कसा खासदार पाहिजे, जो तिथं काहीतरी आपले विषय मांडू शकतो असा खासदार, का फक्त जे तिथं जाऊन बसतील, काय काम जे सांगितलं जाईल ते करतील, असा खासदार आपल्याला पाहिजे. आज जे काय चाललंय देशात हे आपल्या सगळ्यांसाठी खूप घातक आहे. त्याच्यामुळं आपल्याला असा एक खासदार पाहिजे जो आपल्या सगळ्यांचा आवाज तिथं संसदेत बोलू शकतो आणि हा आवाज फक्त आणि फक्त सुप्रियाताईंचाच आहे. आज YouTube असेल, फेसबुक, इंस्टाग्राम, सगळे आपण तरुण आणि सगळेच आपण ते बघत असतो, त्यांचे व्हिडिओ आणि सगळ्या देशभरातून चांगले चांगले त्यांचे कॉमेंट येतात, लोक त्यांची स्तुती करतात. आज एकमेव ते खासदार आहेत ते जे दिल्लीमध्ये आवाज उठवत आहेत. त्यांची गरज आहे आपल्या सगळ्यांना. ज्या पद्धतीने ते विषय मांडतात दुसरं कोण मांडू शकणार नाहीये. हे सगळं मी इथं तुम्हाला सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद.